गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या दुसऱ्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये. गोव्याचा दुसरा दिवस आपला. आता आम्ही उठलो आणि हे सगळे अजून पण उठले नाही आहेत. आणि हे ऋषिकेशचं इथे रात्रभर काम करत होता. हे बाकीच्यांच्या तर अजून पण पेट्या पडल्यात. आता आम्ही सगळं आवरून बीचवर जाणार आहेत आता पटापट. आता वाजलेत किती? 11 वाजलेत आणि अजून उठले नाही. म्हणजे इथून 12-1 वाजता जातील बीचवर आणि मग बघू आपण. चला आता आवरायला घेऊयात. पटापट उठलेले आहेत सगळे. हे बघा, हे उठ रे. तुझ्या झोपा होत आहेत का नाही? तेजस, अरे बाबा हे तेजस बघ कसा झोपलाय. हे बघा रात्रभर काम करून कसं थकलाय पोरगा. अरे इम्पॉर्टंट पैसे होते ते तुम्ही काढले. इम्पॉर्टंट काय आता पैसा. चला मित्रांनो पटापट हे एकेकाने पटापट आवरून घ्या. आणि मला गरम पाणी सोडून ठेवा त्या बाथ मध्ये. हा ठीक आहे, याला सोडा मग तू मला क्लिनिंगला बोलू का त्यांना कधी देतो नंतर नको नको, आपलं सगळं आवरून झाल्यावर बोलू. ते जे मग रूम क्लिनिंग करायला याच्यामध्ये गरम. बघा बघा याचे धंदे. सगळं रेडी झालेले आहेत. आता आम्ही चाललो आंघोळ करायला समुद्रामध्ये. कुठे चाललो भरत? समुद्रात. हा तर चला आता आपण चाललो सगळं बीचवर. आता आम्ही बीचवर चाललो सगळे. पहिला कुठेतरी खायला जाणार आहेत आणि खाऊन झाल्यानंतर परत कुठेतरी जाऊयात परत. तेजस हे नुसता टाइमपास करतो आमचा. हा दीपक, दीपक टॅटू काढायचा बोलतो. कुठे काढायचा? हे काय पाठीमागे बघ. कुठे घ्यायची ना आपल्याला? हा टॅटू घ्यायचं काहीतरी. इकडे बघा, हे बघा शॉपिंग करायला इकडे या. तिकडनं काय घेऊन येऊ नका. किती स्वस्त आहेत. 60 रुपये जोडी. 60 वन साइड. एकदा खाऊन भागलं नाही, परत आलेत काहीतरी खायला. साऊथ इंडियन. आता काय तुम्ही डायरेक्ट जेवायचं आहे? गोवा वाले बीच पे. अजून बीचवर किती वेळ लागेल जायला? बीच में रुकते ना ये लोग, तो कैसे जाएंगे? रात्री आमचा प्लॅन झालाय टॅटो काढायचे आता आपल्याला. काढूया ना मग टॅटू ना, काढूया. रात्री परमनंट. हा परमनंट नको नाही. का टॅटू म्हणजे काय मोठा नाही काढायचा दीपक? काय काय काहीतरी असा लोगो. त्याला पण काहीतरी पाहिजे ना, लॉजिक पाहिजे ना लोगो काढायला. लॉजिक वाला टॅटू काढू, लॉजिक वाला. मला पण येतं. चला रे हबीबी, कम टू गोवा. गोव्याला पोहोचलेलो आहेत आम्ही आता. आणि हे बघा, ही बोट आम्हाला ट्राय करायची आहे आता, पण सगळ्यांची फाटते. आणि हे बघा मुरबाडी लोक. बोटीत नाही आपण बाहेर जायला तर बाहेर. मी आणि ऋषी चाललोय बोट मध्ये. पुरं निळं पाणी आहे. येस, सगळीकडे एकदम निळं पाणी. एकदम एकदम स्वच्छ पाणी, एकदम स्वच्छ पाणी. एक नंबर, एक नंबर, एक नंबर वाईब्स आहेत. मला तर खूप आवडलेलं आहे. अरे माझे कपडे भिजले. शिट यार. कायाकिंग करणार आहेत आम्ही आता. कायाकिंग, काया पालट. खालची वरती कुठला आहे? कायाकिंगच्या बोटचं नाव कायाकिंग. चला नाकवा रेडी झालेले आहेत. आता आम्ही असे बोटिंग मध्ये जाणार आहेत. हा कर ऍक्शन.
आम्ही दोघे बापू आणि छोटा उठा नाही आहे ना पहिले अरे मीच का पहिले डिग्री नहीं ना तेरे पास। अरे टन कैसा लेता है मार के उसको सीधा करके भगाना है, ऐसा देखते नहीं रहना, लेकिन नहर गिराएगा तो नहर पार करना ही। चाललेलो आहेत आणि आता समुद्राच्या आतमध्ये पोहण्यासाठी चाललेलो आहेत आणि आता तर आम्ही स्विमिंग करतो. ओके गाईज. ए पडलं तरी चालेल पण ती काठी काय लावू नका जमिनीला प्लीज. बापू पडलास तरी चालेल, बुडणार नाही, पण ती काठी बोट मध्ये ठेवा. येस. फिरला असंच फिरू बापू एवढं असं फिरायचं. जास्त नाही फिरायचं तो माणूस आहे देखो ना गाइस, देखो ना हम लोग किधर आ गए हैं. देखो ना गाइस, हे बघा, हे दीपक आणि भरत आहेत. भाई कसली मजा येते समुद्रात. स्वतः बोट चालवतोय मी आज. नाखवा नाखवा. आणि हे बघा ऋषिकेश बघा कुठे गेलाय. भाई साहब याला बोलतात दम. बाजीराव सिंगम. सो आम्ही आता इधर आले गाईस. ए मला टच ना करू. कुठे आले ना आपण नागालँड नाही, कसा बोलतो असं का? इकडे मारला तर तिकडे जाईल. माहित आहे तिकडे न्या ना तुमची. कोण हे ऍक्सिडेंट झाले. ते नको फोडू. फिन फोडला ना 4,000 रुपये आहेत. हे मागे बघा रे. ह्यांचा व्हिडिओ मी करतोय पण माझा व्हिडिओ कोण करेल. बापरे बापरे बापरे, चुकीचा मारला. जाम मस्त वाटतं. एवढा लांब पहिल्यांदा आलो असेल. अरे एवढं तर मी अलिबागला चालत गेलेलो. ठीक आहे, आपल्याला तिकडे जायचंय. हे दीपक लोक आहेत ना, या दादाला ठोकले झाले बोट घेऊन. हे बाईक वगैरे पण तशी चालवतात ना, आता बोट पण ठोकाठोकी करायला लागले हे लोक. तो दीपक आणि हा भरत आहे ना, या दादाला ठोकले इथे येऊन. काय करायचं आहे ना. हे इकडे या. गाईज दमलो आता मी. तर ऋषिकेश कुठे गेला. बापरे, तो बघा एकटाच तिकडे चमकतोय. त्या बेटावर जायची काय माझी हिंमत होत नाही. बेटाची पेटी पडली आता इथे. आता मी इथेच चिल करतो. अरे काय भारी पण वाटतं एकदम.
एकदम चिल वाटतंय. पण आता माझ्या फोनमध्ये पण 15% चार्जिंग आहे, त्याच्यामुळे आता जास्त व्हिडिओ नाही होऊ शकत समुद्रामध्ये. मस्त वाटतंय पण हबीबी कम टू गोवा. रास मजा रास. मला टेन्शन आलं एवढ्या लांब मी जाऊ कसं. मला असं वाटलं लाटांसोबत मी जाईन तिथपर्यंत. कसल्या लाटानं काय जागेवरच राहते बोट. इकडे पण जात नाही इकडे पण जात नाही. जिंदगी ना मिले की दोबारा. ठीक आहे चला. चार्जिंग संपलेली आहे आता. डायरेक्ट बीचवरून घरी जायला लागेल आणि मग चार्जिंग करायला लागेल आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करायला लागेल. चलो बाय बाय. सो हाय मित्रांनो, आम्ही आता समुद्रात पोहून वगैरे आलेलो आहेत. हे बोटिंग वगैरे करून झालेली आमची. आता काहीतरी जातो, आंघोळ वगैरे करतो आणि कुठे फिरायचं वगैरे असेल तर फिरतो. आणि आता तर भूक लागले परत. तर भाई इथनं शॉर्टकट आहे बघा समुद्राचा डायरेक्ट. असे सगळीकडे शॉर्टकट आहेत तसे बघायला गेले तर. आता आपण जाऊया रूमवर पहिला, आंघोळ करूया. आणि पूर्ण माती रेती सॉरी. तिकडे भाऊस फकाड झाले काय. तिकडे भरत बघा कसं चाललंय. फुल गोवा वाईब्स. मजा येते, मजा एकदम मजा. आणि एकदम शांतता इकडे. जास्त क्राऊड नाही. म्हणजे साऊथला शांततेसाठी जर यायचं असेल तर साऊथला या. कसं वाटलं दीपक तुला? अरे एक नंबर मजा आहे. भरत तुला? मस्त. परत येऊ आपण संध्याकाळी. मग जास्त पैशाचा खुश झालेत तर. पैसे देऊच ना. पैसे काढू आता. मागू कोण देते का बघू. फोन लावून बघू सगळ्यांना. आम्ही रूमवर पोहोचलेलो आहे. रूमवर पोहोचलोत आणि ह्या ऋषिकेशच्या आतमध्ये मीटिंग चालू आहे. आम्ही तिकडे बीचवर होतो तेव्हा बोलतो माझी मीटिंग आहे म्हणून हा भाई आला आहे पहिले आमच्या अगोदर. आणि अजून त्याची मीटिंग नाही झाली तर आम्हाला आता आतमध्ये पण नाही घेते. आता आम्हाला एवढं उशीर बाहेर बसायला लागेल. हे बाकीचे बघा कसे बसलेत. तुझा फुल रिच वाटतो रे भाई. क्लास आहे हा पोरगा एक नंबर. काय फायदा असं बाहेर बसावं लागते. हे बघा एवढे वाईट दिवस बाहेर बसवलंय. याची मीटिंग कधी संपेल आणि आम्ही कधी आंघोळ करू आणि कुठे काय. हा बघा आतमध्ये बसलंय कसं. असं बसलाय आतमध्ये. आता आम्ही काय करायचं. 1 तासाच्या वर होऊन गेलंय. तिकडे जाऊ ना. तिथेच बसलो बाहेर. आता बघू काहीतरी टाइमपास खायला आणतो आम्ही. परत काय चाललंय हे भाई. कसली मजा चालली याची. मस्त गरम पाणी एकदम. मजा. काय रे लाईट एवढी डिम कशी काय. बाकी लाईट चालू नाही वाटते. परत मजा करतो इकडे. मजा करण्यासाठी आलोय. ओ येस. परत इकडे बघ. मचाव फुल वाजले. चला आता फ्रेश होऊया आणि बाहेर जाऊया परत. हॅलो मित्रांनो, आता आम्ही रेडी झालेलो आहे सगळे आणि आता आम्ही चाललो आता परत फिरायला बीचवर कुठल्या तरी. सो गाईज आम्ही आता परत आलेलो आहे समुद्र किनारी गोव्याच्या. खाऊन झालेलं आहे आमचं. आता आम्ही परत दुसरीकडे चालू खायला. हे रुमाल दीपकचा आहे. हे बघा इथे टाइमपास खातात परत जेवायला दुसरीकडे जातात. दुसरीकडे जाऊ. मी इकडे बघा याच्यात एक कोणच बसू नाही शकत आणि मी पण. अरे 10 रुपयात तिथे येते बघ. ओ भाई साहब इकडे बघ कसली. थोडा टेन्शन मध्ये पण रिलॅक्स आहे मी. आम्ही इकडे जाणार नाही कोणच. ठीक आहे चलो मित्रांनो. हे लोक चाललेत कुठला हॉटेल बघितलं काय माहित नाही आणि त्या हॉटेलच्या मागे आम्ही यांच्या पाठीपाठी चाललोत.
आता हे कुठे चालले जेवायला काय माहीत नाही. खाली बघत एवढा भारी आम्हाला कपडे वगैरे घालायला लावले. मी तर उद्या हेच कपडे घालणार आहे उद्या कुठे जायचे तिथे. बाकीचे कपडे ठेवून देईन तसेच पुढच्या वेळेस फिरायला. हे भाई लोक इथे बसलेत. शॉर्ट ओनली कॉम्बिनेशन. प्लीज मीन्स शर्ट पीस पॅन्ट पीस. हो नाईस. लॉबस्टर वगैरे खायचे होते. लॉबस्टर मीन्स ऑक्टोपस. लॉबस्टर मीन्स ऑक्टोपस. प्रॉन्स सारखाच असतंय. कपडे उद्या हेच घालायचे आहेत, लक्षात ठेवा. कारण हे काय फक्त जेवायला घातलेत काय कपडे? बघ ना ते असेल तर एवढं भारी ड्रेसिंग मारले. प्रॉन्स आणि सुरमईचं आहे. जेवण आलेलं आहे. आता काम 25. Ex must have twice and we're going to ये रपा रपा. ओके, मिलते हैं जेवने के बाद. तब तक के लिए आप भी जाओ खाना खा के ले हो. हाँ खाना जरूरी है, नहीं तो बॉडी नहीं बनती यार. भाई सगळे इथे प्रत्येकाच्या गर्लफ्रेंडला काही ना काही घ्यायला आलेत. भरतला गर्लफ्रेंड नाही तर तो बघा काय करतोय. गजब बेइज्जती है. बघू रे तुझा बघू इकडे. हे बघा आम्ही लोकांनी काय शॉपिंग केली. दाखव रे. चांगलं वाटतंय का? बापूला तर शोभतंय ना बघू. बघू. ते लेडीज वाटते मला थोडंसं. नाही जेंट्स आहे. तुझ्यावर कदाचित लेडीज आहे. माझं बोलले मी लेडीज. हातात कसं काय घालायचं? नको पण ना. आम्ही आता जेवून आलेलो आहे आणि आता आम्ही जरा टाइमपास बसतो. आणि इकडे आपला जॉब चालू झालाय परत. दोघं जण झोपलेत आणि एक गेलाय बाथरूम मध्ये. आता झोपायचंय. खूप थकलोत आज. पोहून पोहून जाम दमलोत आम्ही. आता परत पाण्यात नाही जाणार इथल्या बीचवर. आता डायरेक्ट तिकडच्या. पण बीच एक नंबर हाच आहे. अजून दुसरीकडे गेलो पण नाही मी, तरी पण सांगतो हाच बीच एक नंबर आहे. पेलोलियम काय बोलता. अजून एक बटरफ्लाय बीच आहे इथे. उद्या बघू जर नेला आम्हाला तिकडे तर जाऊ. तो पण असाच असेल कारण का एकदम क्लीन पाणी आहे. यार मी कधी. आता आपण ब्लॉग इथे एंड करतोय. दुसरा दिवस पण संपलेला आहे गोव्याचा. आता आपण झोपूया आणि उद्या नॉर्थ गोव्याला जायचं आहे. तर आता आपण आणि मला अजून एक गोष्ट दाखवतो. गोव्यामध्ये बघा काम करतात कसे. हे बघा गोव्याला येऊन पण जीवन सुखी नाही. चला आता भेटू आपण तिसऱ्या ब्लॉगमध्ये उद्याच्या. बाय बाय. झोपा.